नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मित्रांनो गावाकडे निघालो। आपलं गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक छोटंसं गाव आहे। आपलं गोदावरीच्या काठावर आपलं गाव आहे। आज तिकडेच निघालो आपण। आपल्याला गावाकडे जाऊन धान्य आणायचं आहे आणि थोडी शेतात पण चक्कर मारून यायची आहे, त्याच्यामुळे आपण गावाकडे चाललो। आज पाथर्डीच्या पुढे निघालो आपण। चला मी तुम्हाला दाखवतो। आपण 222 हायवेने चाललोत मित्रांनो। आज विशाखापट्टणम कल्याण हायवे आहे। आपण या हायवेने चाललोत। आता आपण इथून पुढे सरळ आता कोरडगाव जाणार, मग कोरडगावमधून बोदेगावला जाणार आहेत मित्रांनो। आता आपण कोरडगावच्या पुढे निघालो। बघा इकडे पाऊस वगैरे चांगला झालेला आहे। शेतात पेरण्या ते पण झालेले दिसतात। काही पीक उगवून आलंय व्यवस्थित, चांगला पाऊस झालेला आहे इकडं। आता पुढे बोदेगाव येणार आहे। शेतात पिकन ते बा उगून आलेले चांगले दिसतात। हे पहा इकडे पण चांगलं उगलंय, त्यामुळे यावेळेस शेतकरी पण जास्त खुश आहे। टायमावर पाऊस झालाय तर। आपण आलोय आता बोदेगाव मध्ये। शेवगाव तालुक्यातील गाव आहे मित्रांनो हे। शेवगाव तालुक्यात ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाने एका माणसाने फसवलं होतं। तो माणसाचं गाव पण या गावापासून जवळच, इथे एक जळगाव म्हणून आहे, त्या जळगावचा होता तो माणूस। या भागात पण शेतकरी जास्त आहेत, त्याच्यामुळं ह्या गावात व्यापारपेठ चांगली आहे मित्रांनो। चला आपण आता बोदेगावच्या बाहेर निघालोत। आता पुढे आपल्याला चकलांबा फाटा गाव येणार आहे। त्या गावातून पुढे गेल्यावर आपल्याला उमापूर पाशी गेलो का आपण आपल्याला डिझेल घ्यायचे एका ड्रम मध्ये। आपण अहमदनगरची जिल्ह्याची बाउंड्री क्रॉस करून आता बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीत आलोय। बीड जिल्ह्यात एंट्री करताना पहिलंच गाव लागतं मित्रांनो, चकलांबा फाटा। आपण इथून पुढे जाणार आहेत आता उमापूरला। उमापूर जवळ आलो तर आपण आपल्याला आता या पंपावरून डिझेल घ्यायचे। काय ना आपलं ट्रॅक्टर गावाकडे लावलेलं आहे, ते घेऊन जायचं आपल्याला। त्यासाठी आपल्याला इथून ड्रम मध्ये डिझेल घेऊन जायचे। 15 लिटर डिझेल घेतलंय आता आपण। उन्हाळ्यात शेती कामासाठी ट्रॅक्टर आपण गावाकडे घेऊन आलो होतो, ते घेऊन जायचे आपल्याला। त्यासाठी डिझेल घेऊन चाललोत आपण। डिझेल घेतलंय आता। चला आता इथून निघू। आपल्याला उमापूरच्या अलीकडेच एक फाटा आहे, तिथून वळायचंय। तुम्हाला दाखवतो मी आता। चला आता 1-2 मिनिटावरच तो फाटा आलाय। या फाट्यावरून वळायचंय आपल्याला। या फाट्यावरून वळालं का पुढे एक 5-6 किलोमीटर गेलो की एक मालेगाव म्हणून गाव येतं, आणि मालेगाव मधून एक 3 ते 4 किलोमीटर आपलं गाव आहे। हा गावाकडे जाणारा रस्ता पहिल्यांदा बराच खराब होता, आता बऱ्यापैकी झालाय मित्रांनो। हे बघा आता समोर या साईडला आहे ना रस्त्यावाल्याचा डेपो आहे, तुम्हाला दाखवतो मी। चला हे बघा हा डेपो आहे मित्रांनो रस्त्यावाल्यांचा। यांनीच काम केलं आहे रस्त्याचं, अजून पण काम चालू आहे मित्रांनो। हे बघा खडी वगैरे पडलेली इथं। मालेगाव मधून एक जायकवाडी धरणाचा पाट जातो मित्रांनो। हा बघा हा पाट येतो, पूल आहे हा बघा हा पाट आहे। हा पाट जायकवाडी मधून सरळ खाली माजलगावला जातो मित्रांनो।
इथून आता आपण आपल्या गावाकडे वळणार आहेत. हे मालेगाव आहे मित्रांनो आणि येईन त्या गावाचं नाव आता गुळज आहे मित्रांनो. तेच आपलं गाव आहे. गोदावरीच्या काठावर आहे मित्रांनो ते गाव. आणि ह्या व्हिडिओमध्ये जास्त काय नाही मित्रांनो, आपण जास्त मोठे व्हिडिओ बनवतच नाहीत. आपण एक छोटेच व्हिडिओ बनवतो. मी लवकरात लवकर तुम्हाला आपल्या शेतातला व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मी लवकरात लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो. तर चला भेटू लवकरच.